मनानं भरलीस गौरी माझी नवरी भरलीस गौरी। जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो आपण कॅपकट मध्ये बनवलेला आहे। तर व्हिडिओ कसा झाला अगोदर कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे ट्रेंडिंग टॉपिक वरती व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर चला आपण जराही नवे घालवता व्हिडिओला सुरू करून घेऊया। पण त्याआधी सांगतो, जर कॅपकट नसेल तर कॅपकट प्रो तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती मिळून जाईल आणि VPN तुम्हाला प्ले स्टोर वरून सुपर VPN प्रो अशा प्रकारे एक ॲप्लिकेशन मिळेल। हा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। आता डाउनलोड केल्याच्या नंतर ह्याला ओपन करून तुम्हाला इथं VPN मध्ये आल्याच्या नंतर इथं UKचं सर्व्हर तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे कनेक्टेड मी केलेले आहे ऑलरेडी। आता इथून बॅक यायचं, जे काय आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं। कॅपकट मध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळणार आहे। इथं जे काही न्यू व्हिडिओचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला दिलेला बीटमार्क व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे। बीटमार्क व्हिडिओ तो अशा प्रकारे आहे। बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचे, इथे एक तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याचा ऑडिओ जे आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट झालेला बघायला मिळून जाईल। आता मित्रांनो, जसं बीट दिलं तसं बीटनुसार तुम्हाला आपला जे व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे। तर पहिली बीट जी आहे तुम्हाला इथं बघू शकता, अशा प्रकारे आपली बीट चेंज होत आहे। इथं यायचं अशा प्रकारे आपले जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। म्हणजे बघू शकता अशा प्रकारे बीट जी आहे ती तुमची स्प्लिट होऊन जाईल। वरचा व्हिडिओ जो आहे तो बघू शकता, इथं आपली बीट पडता इथं स्प्लिट करायचं आहे। तर अशा प्रकारे सेम तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येक बीटमध्ये स्प्लिट करून घ्यायचं आहे। टोटल 9 बीट आहेत, 9 बीटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचे। सुरुवातीला यायचे। आता मित्रांनो, पहिला जी काही लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे, खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचे, इथे एक रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे। फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे। फोटोमध्ये आल्याच्या नंतर जो कुठलाही तुमचा फोटो असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। नंतर फोटोला 2 बटन पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचं आहे। बघू शकता आपलं जी काय फोटो आहे तो प्रॉपरली ॲड झालेला आहे। नंतर समोरची जी काय लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे, ऑप्शन स्क्रॉल करून इथं रिप्लेसवरती जायचे, समोरचा कुठलाही एक इमेज ॲड करून ह्याला झूम करायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत फोटो रिप्लेस करून घ्यायचे आहेत। एवढं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचे, ओव्हरलीवरती क्लिक करायचे, ॲड ओव्हरलीवरती जायचे। मी एक तुम्हाला इमोज पेज दिलेला तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इमोजी आहे। नंतर ह्याची जी लेंथ एवढीच्या शेवटपर्यंत घेऊन यायची आहे। तर हे अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल। नंतर मित्रांनो, ह्याची जी साईज आहे थोडी वाढवून ह्याला अशा प्रकारे खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता। जसं नाही तर तुम्हाला वरी जर करायचं असेल वरी पण लावू शकताय, साईडला कुठे पण तुमच्यानुसार लावू शकताय। मी इथं खाली लावलेला आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यानं लावून घ्यायचे। आता मित्रांनो, तुम्ही फोटो वगैरे स्प्लिट करून घेतला असेल, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनिमेशन आणि इफेक्ट द्यायचे ते मी ऑलरेडी आपले ॲड करून घेतलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो। ओके, तर मित्रांनो बघू शकता मी जे आहे ते आपल्या मेन प्रोजेक्टवरती आलेलो आहे। तर जसं प्रकारे ॲनिमेशन आणि इफेक्ट सांगेल तशा प्रकारे तुम्ही इफेक्ट ॲनिमेशन लावून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचे, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। सर्व ॲनिमेशन आपण इनमधूनच ॲड करणार आहे। पहिला ॲनिमेशन जे आहे, जे ॲनिमेशन तुम्हाला सापडणार नाही तेवढे तुम्ही सर्च करू शकताय। तर इथं ग्लेम फ्लॅश हा ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला बघू शकता शेक स्लाइड अशा प्रकारे एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे। खालची लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती येऊन जायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला रिपेल नावाचा एक ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा, लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे। एका समोरचा फोटो आहे त्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला झूम फ्लिपचा हा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला मिनी मिझड डुबेल अशा प्रकारे एक ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा आहे। लेंथ सगळ्याच ॲनिमेशनची फुल ठेवायची। ओके, आणि राईटवरती क्लिक करायचे आणि जी काय ॲनिमेशनची स्पेलिंग वगैरे आहे तुम्ही प्रॉपरली बघून वरी सर्च केलं तरी चालेल। राईटवरती क्लिक करून जे काय समोरचा फोटो त्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला इनकडं इन नावाचं एक ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा आहे, राईटवरती क्लिक करायचे, जे काय समोरचा फोटो आहे त्यावरती यायचे। तर समोरच्या फोटोवरती यायचं आहे। आता हा जो फोटो आहे बघू शकताय, म्हणजे शेवटून 3 नंबरचा जे फोटो आहे त्या फोटोला कुठलाही ॲनिमेशन आपण ॲड केलेलं नाही। हा फोटो तुम्हाला सोडायचा, समोरचा जे कुठला फोटो त्यावरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं। आता हा जो फोटो आहे तो तुम्हाला हायपर झूम आउट अशा प्रकारे एक ॲनिमेशन मिळेल, हा ॲड करायचा, लेंथ फुल ठेवून राईटवरती क्लिक करायचे, शेवटचा फोटो त्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। आता इथं तुम्हाला फ्लॅश इनचं ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचे। सर्व ॲनिमेशन आपले ॲड झालेले आहेत, फक्त शेवटून 3 नंबरचा जे इमेज आहे त्याला कुठलाही ॲनिमेशन ॲड केलं नाही आहे। एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला खाली यायचे, इथे एक तुम्हाला इफेक्ट बघायला ऑप्शन मिळेल इफेक्टचं,
त्यावरती क्लिक करायचे. आता सर्व इफेक्ट जे आहेत ते आपण व्हिडिओ इफेक्टमधूनच ॲड करणार आहे. तर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे तुम्हाला. आता मित्रांनो पहिला इफेक्ट जे आहे, पहिला इफेक्ट तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच मल्टीपोलराइड नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. हा ॲड करायचा आहे. वरी सर्च केला तरी मिळून जाईल. राईटवरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे बघू शकताय. आता मित्रांनो समोरचे 3 इमेजेस सोडायचे आहेत. 3 इमेज सोडल्याच्या नंतर जो काय आपला मोठा इमेज चालू होतं इथे यायचं आहे. आता हा जो इफेक्ट आहे खाली, हा इफेक्ट ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इथं तुम्हाला गोल्डन बिग बँग अशा प्रकारे एक ॲनिमेशन इफेक्ट मिळेल. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायची. ह्याची जी लेंथ आहे, ह्याची लेंथ तुम्हाला जिथंपर्यंत फोटो आहे तिथंपर्यंतच ठेवायची आहे. समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. खालचा इफेक्ट ॲड करायसाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. इथं तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. डेकोरमध्ये आल्याच्यानंतर ते तुम्हाला बटरफ्लाय नावाचा इफेक्ट मिळणार आहे. इथं बघू शकता बटरफ्लाय हा इफेक्ट ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं. ह्याची पण लेंथ जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंतच ठेवायची. समोरच्या फोटोवरती यायचे. खालचा इफेक्ट ॲड करायला व्हिडिओ इफेक्टमध्येच क्लिक करायचे. इथं बघू शकता न्यू नावाचं एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला फ्लॅशिंग शॉट्स अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला मिळेल. हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे. नंतर समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. खालचा इफेक्ट ॲड करायला इथं तुम्हाला रोलिंग फ्रेम नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. ट्रेंडिंगमधून तुम्ही ॲड करू शकताय. आणि हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचे. ह्याची लेंथ जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंतच ठेवायची. समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. खालचा इफेक्ट ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला पोलोराइड पॅक नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. हा ॲड करून घ्यायचा इंट्रो अँड आउट्रोमध्ये. इथून हा इफेक्ट ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचे. सर्व इफेक्ट आपले प्रॉपरली ॲड झालेले आहेत. डबल तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. जिथून आपण इफेक्ट चालू केलं तर इथं सुरुवातीचे 4 इमेजेस सोडून इथं यायचे. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो आता डबल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्हाला इथं पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. पार्टीमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. हा शेक इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचे. अगोदर ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत घेऊन यायची अशा प्रकारे. नंतर खाली ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आणि ह्याची जी स्पीड आहे, ह्याची स्पीड तुम्हाला दोन्हीकडून 10 ठेवायची आहे. ह्याची स्पीड जी आहे ती प्रॉपरली तुम्हाला दोन्ही स्पीड आणि इंटेन्सिटी 10वरती ठेवून राईटवरती क्लिक करायचे. सर्व इफेक्ट आपले प्रॉपरली ॲड झालेले आहेत. तर मित्रांनो सर्व इफेक्ट आपले ॲड करून झालेले आहेत. आता हा जो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय AI अल्ट्राचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. स्क्रीनवरती जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून त्या साईडला एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हा जे स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीची व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.